तर साम टीव्हीला अजित पवारांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मत व्यक्त केलंय। जीआरमुळे ओबीसींचं नुकसान झालं असं छगन भुजबळ यांचा समज झालाय, मात्र आम्ही त्यांचा गैरसमज दूर केल्याचं अजित पवार म्हणाले। यावेळी त्यांनी ठाकरे बंधू आणि राहुल गांधींच्या बॉम्बवर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। खरं तर परखड बोलण्यासाठी दादांची ओळख आहे। आज त्यांनी पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा जो आहे तो त्यांच्या मंत्र्यांना दिलेला आहे। जर काम होत नसेल तर खुर्ची खाली करा असा इशारा दिला। दादा स्पष्ट बोलण्यात तसे तुमचं हे आहे। आज तुम्ही पुन्हा एकदा सांगितलं, शेवटी पार्टीमुळे तुम्ही मंत्री होता, कार्यकर्त्यांच्यामुळे तुम्ही निवडून येता। कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे आणि तो कणाच जर तुम्ही डिस्टर्ब केला तर नाही अडचणीला सामोर आपल्याला जावं लागेल। त्याच्यामुळे आता सगळ्यांनी वेळ दिला पाहिजे। मला उपमुख्यमंत्री पद कशामुळे मिळालं? कार्यकर्त्यांच्यामुळं, सदस्य विधायकांच्यामुळं। आता त्याच्यात आम्हाला 10 लोकांना मिळालं तर आम्ही 10 लोकांनी जीव ओतून काम केलं पाहिजे बाबा। आणि त्याच्यात जर आम्ही कुठं कमी पडत असू तर मग तिथं दुसऱ्याला संधी दिली पाहिजे। जीआर निघायच्या आधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब बसले होते। आम्ही तिघांनी मिळून भुजबळ साहेबांना सांगितलं कुठंही ओबीसींवर अन्याय होणार नाही, ह्याबद्दलची काळजी घेतली जाईल। आणि तो जीआर काढल्यावर त्यांचा समज असा झालेला आहे की याच्यात अन्याय होऊ शकतो असा त्यांचं मत झालेलं आहे। आता भुजबळ साहेबांना काय वाटलं ते एक बुजुर्ग देत आहेत। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्यांचा राष्ट्रवादी वाढवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे। त्यांना जे वाटलं ते त्यांनी बोलले। मराठा समाजाला असं वाटतं की आपल्याला या जीआरचा काही फायदा होईल का नाही, आणि ओबीसी समाजाला वाटतं की या जीआरचा आपल्याला नुकसान होणार आहे। आता ते दोघं चर्चा करून एकत्र गाठीभेटी घेतात, तो त्यांचा अधिकार आहे। हा काही आमच्या कुणाचा पक्षीय मुद्दा नाही आहे। कुठल्या पक्षाच्या नेतृत्वाने कुणाला भेटावं आणि कुणाला चर्चा करावी आणि कुणी एकत्र यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। निवडणूक चोरीबिरी काय नाही, जनता ठरवते आपली देशातली कुणाला यावेळेस निवडून द्यायचं आणि कुणाला यावेळेस बाजूला करायचं, आणि त्या पद्धतीने चालतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।